ही दृश्य आहे चंदीगडमध्ये एकच गदारोळ माजलाय। कौमी इन्साफ मोर्चाच्या आंदोलनामुळे चंदीगड मोहाली सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। आंदोलनकर्त्यांवर वॉटर कॅननद्वारे पाण्याचे फवारे मारले जात आहेत, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। चंदीगडच्या मोहालीमधली ही दृश्य कौमी इन्साफ मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड आणि मोहाली सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावलेत। सुरक्षा व्यवस्था देखील कडक आहे। ही दृश्य आपण पाहतोय, या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर केला जातोय। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या जात आहेत। चंदीगड आणि मोहाली सीमेवरची ही दृश्य कौमी इन्साफ मोर्चाच्या आंदोलनानं आता थोडं तीव्र वळण घेतलं होतं आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी तिथल्या प्रशासनाकडून पोलिसांकडून वॉटर कॅननचा मारा करण्यात आला। पाण्याचे फवारे मारून या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आलेत। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या। चंदीगड मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी कौमी इन्साफ मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे। चंदीगडमध्ये एकच गदारोळ माजलाय। चंदीगड मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी कौमी इन्साफ मोर्चाचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे तिथे मोठा गदारोळ माजला आणि याच आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी तिथल्या प्रशासनाकडून पाण्याचे फवारे मारले जात आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त तिथे सध्या तैनात आहे। चंदीगड आणि मोहाली सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून सुरक्षा व्यवस्था कडकही केली आहे। चंदीगड मोहालीमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी सध्या आंदोलन सुरू असल्याची ही दृश्य चंदीगड मोहाली सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि आंदोलकांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर तिथल्या पोलिसांना पाण्याचे फवारे मारून या आंदोलकांना पांगवावं लागलं। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत।